जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. गावाच्या दक्षिणेस बंकटलालच्या मळ्यात महाराज गेले एक दिवस कनसे मक्याची खावया. बंकटलालजीनं गजानन महाराजांना समवेत नेलेला आहे. गजानन महाराज सुद्धा त्या ठिकाणी निघाले. समवेत काही दुसरे सेवाधारी मंडळ, भक्त मंडळ, काही परिचित मंडळ, काही गजानन महाराजांच्या दर्शनाला आलेली गर्दी ही सुद्धा जेव्हा कळालं की बंकटलालजींच्या मळ्यामध्ये गजानन महाराज गेलेले आहेत, ती सुद्धा महाराज मंडळी त्या ठिकाणी गेलेली आहे. एका विहिरीजवळ बाजूला जे चिंचेचं झाड होतं, मी जे बोलतोय ना, विचारपूर्वक ते चित्र डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. बघा, आपोआप गजानन महाराज तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला दिसतील. बंकटलालजींचा मळा आहे, त्या मळ्यामध्ये एक विहीर आहे, त्या विहिरीच्या बाजूला एक चिंचेचं झाड आहे. त्या चिंचेच्या झाडाच्या बाजूला, त्या चिंचेच्या झाडाखाली ते कंस तोडून आणलेले आहेत आणि ते भाजण्यासाठी त्या ठिकाणी जाळ पेटवण्यात आलेला आहे. आता महाराज प्रकार असा घडला, ते मक्याचे कंस भाजण्यासाठी तो जाळ लावला. त्या जाळामधून जो धूर निघला तो त्या चिंचेच्या झाडापर्यंत उंच जाऊन पोहोचला आणि त्या चिंचेच्या झाडाला मऊळ होतं, साधं नाही तर आग्य मऊळ होतं. आग्य मऊळ साधारण माशी एखादी झट डसली ते तरी महाराज सहन करेल, पण आग्य मऊळाची माशी डसणं म्हणजे फार अशा प्रकारे काय होत असतात, वेदना होत असतात. आणि ऐका बरं, गजानन महाराजांची प्रत्येक लीला आपल्याला काहीतरी उपदेश करणारी आहे, काहीतरी शिकवण देणारी आहे. काय आहे महाराज गजानन महाराजांच्या या लीलेमध्ये शिकवण? ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. धुपट त्या ठिकाणी त्या आगे मोहळांच्या जवळ जाऊन पोहोचलं आणि ते मोठमोठे असणारे त्या चिंचच्या झाडाला त्या आग्या मोहळाच्या माशा त्या जाग्यावरून उठल्या. आणि हे जेव्हा तिथे जमलेल्या मंडळींना कळालं, थांबली का हो मंडळी तिथं? कोणीच थांबलं नाही. कोणाला घोंगड दिसलं अंगावर, कोणी घोंगड घेतलं, कोणाला पोत दिसलं, कोणी अंगावर पोत घेतलं. आणि त्या जागेपासून जितकं दूर त्या ठिकाणी जाता येईल त्या आगे मवळाच्या माशापासून वाचण्यासाठी ती सगळी आगे मवळापासून वाचण्यासाठी ती सगळी मंडळी तिथून पळू लागली. सगळे पळाले महाराज, पण आमचे गजानन महाराज एकाच जाग्यावर जिथे अगोदर बसले होते ना, तिथंच बसलेले. थोडक्यात सांगू मी तुम्हाला, ही गजानन महाराजांनी लीला कशासाठी केली? भगवंत आणि संत सुद्धा महाराज भक्ताची काय बघत असतात? वेळोवेळी परीक्षा बघत असतात. वेळोवेळी परीक्षा बघत असतात. एखादं कळत न कळत आपल्यावर संकट येतं ना, त्या संकटात महाराज आपण खचून जातो आणि आपल्या मुखातून सहज शब्द निघतात, देवा काय पाप केलं रे, एवढी मी तुझी सेवा केली, एवढी मी तुझी साधना करतो आणि तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये हे संकट तू उत्पन्न केलं. माणसं खचतात, देवाला दोष देतात आणि काही जण मग मार्ग बदलून देवाची सेवा करणं, भक्ती करणं सोडून देतात. पण ऐका, अरे तुम्ही बाया 20 रुपयाचं मडकं बाजारात घेत असताना चारदा वाजून पाहता. नुसतं बोटानं नाही तर एखादा दगड दिसला तर दगड उचलता आणि त्या दगडाने त्या ठिकाणी तो माठ कसा वाचतो, लवकर फुटणार तर नाही ना, याची शहानिशा करतात. मग संत आणि भगवंत कोणाचाही स्वीकार करतील का? मडकं वाजून बघवणार नाहीत. हे या मडक्यातले विचार कसे आहेत, शेवटपर्यंत टिकतील का नाही? संकटामध्ये याचे विचार बदलणार तर नाहीत ना. याची परीक्षा भगवंतानी संत पाहत असतात. गजानन महाराज सुद्धा आपल्या भक्ताची, दर्शनाला आलेल्या मंडळीची परीक्षाच घेत होते आणि त्या परीक्षा हेतूनच गजानन महाराजांनी ही लीला अशा प्रकारे केलेली होती. म्हणून त्या ठिकाणी सगळेजण त्या ठिकाणी तिथून पळून गेलेले आहेत. जीवा पुढे कसले आले हो कंसन, कसलं काय? काही नाही. अंगावर कडक इस्त्री केलेले कपडे घातलेले आहेत आणि कडक इस्त्री घातलेले कपडे घालून जेव्हा माणूस प्रवासाला जातो ना, त्याने एसटी मध्ये चढावं, जागा असून सुद्धा सीटवर बसू नये. अहो बसा ना पाटील, जागा आहे, बसणार नाही का? कपड्याची इस्त्री मोडेल ना, कपड्याची इस्त्री मोडेल म्हणून लोक महाराज खाली सुद्धा बसत नाही. पण अचानक ब्रेक मारला ड्रायव्हरनं आणि धाड दिशा तो खाली पडला, मस्तकाला मार लागला, डोकं फुटलं, घळघळ रक्त बाहेर पडू लागलं. मग केला का महाराज कपड्याचा विचार जीवा पुढं?
अरे कपड्याची इस्त्री मोडल म्हणून तो व्यक्ती सीटवर बसत नव्हता, पण कपाळाचं निघलेलं रक्त पाहिलं. गुंड्या उघडल्या नाही महाराज, ताकदी दिशा गुंड्या तुटतील या ताकदीनं शर्ट काढलं आणि कुठं बांधलं? आपल्या कपाळाला बांधलं, आपल्या कपाळाला. कसलं आलं हो जीवा पुढं, कसलं काय नाही का? सर सलामत तो पगडी 50 अशी हिंदी मध्ये म्हण आहे. कशाचे आले कंस? आणि एक वाक्य बोलू का? काही मंडळीला वाटला असेल कशाचे आले भक्त, कशाचे आले गजानन महाराज जीवा पुढं. लागली महाराज ती मंडळी तिथून धाव करायला, पळून अशा प्रकारे तिथून जाऊ लागली, पळून जाऊ लागली. पण काही भक्त जे निश्चिम होते तिच्यातले बंकटलालजी गेले जराशे दूर गेले जराशे, पण दुरूनच गजानन महाराजांकडे पाहू लागले. अहो सांगू तुम्हाला, त्या नुसत्या आगे मोळाच्या माश्या गजानन महाराजांजवळ येऊन नुसत्या बनून दूर गेल्या नाही, तर गजानन महाराजांच्या अंगावर जाऊन बसल्या. मला वाटतं त्यांना स्पर्श करून गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं की काय. आणि त्यांचा तो गुणच आगे मोळांचा काय गुण? डंक करायचा. जर तुमच्या घरी एखादा विंचू निघला विंचू आणि बाईनं पाहिला, बाई आपल्या घरात विंचू निघलेला आहे, आणा हळदी कुंकू, त्याच्यावर हळदी कुंकू लावायचं, त्याच्यावर एक फुल ठेवायचं आणि त्याच्या नागीला स्पर्श करून दर्शन घ्यायचं. तो विचार करेल का विंचू यानं हळदी कुंक वाहिलं माझ्या अंगावर, या बाईनं हिला डंक द्यायचा नाही? विंचू तो विंचू नाही का? मी बोलतो कशा करताना जरा लक्ष देऊ नाही का? त्यांचा तो स्वभावच आहे. त्या स्वभाव गुणामुळे महाराज गजानन महाराजाच्या अंगावर त्या ठिकाणी मऊळ बसलं. गजानन महाराजांचं शरीर सुद्धा दिसत नव्हतं, सगळं अंग गजानन महाराजांचं त्या आगे मऊळाच्या माश्याने झाकल्या गेलं होतं. आणि आगे मऊळाच्या माश्या डंक सुद्धा करू लागल्या. दुरून आवाज देत आहेत बंकटलालजी गजानन महाराजांना, महाराज अहो उठा, तिथून बाजूला जा, त्या माश्या तुमच्या शरीराला डंक करतायत, तुम्हाला डसतायत. गजानन महाराजांचे शब्द सांगतो महाराज तुम्हाला, ऐका गजानन महाराज काय म्हणतात. अरे माशी तरी मीच झालो, मोहोळ तेही मीच बनलो, कणसे खाया मीच आलो, कणसेही तेही रूप माझे. गजानन महाराजाला या लीलेतून, या चमत्कारातून काय सांगायचंय? अरे मोहोळाच्या माश्या म्हणजे मीच, मऊळ म्हणजे मीच, गजानन महाराज म्हणजे मीच, कंस म्हणजे मीच आणि खाणारा म्हणजे मीच, वेगळं कोणीच नाही. मग कशाला कोणा वाचून कोणाची भीती अंतकरणामध्ये ठेवायची? काय शब्द आहे, काय तत्वज्ञान गजानन महाराजांनी आपल्या लीलेतून दिलंय. लक्ष असू द्या बरं, मी बोलतो कशा करताना. कान उंच करून ऐकण्याचा प्रयत्न करा. सीता मातेचं हरण रावणाने केलं. नाना अट्टहास रावण करू लागला. सीते मातेनं माझा स्वीकार पती म्हणून करावा, तिनं माझ्याशी विवाह करावा. नाना अट्टहास. पतिव्रता आहे महाराज जशी सीता माता. त्या पंचकन्यामध्ये पतिव्रतेमध्ये अजून एक नाव आहे, कोणाचं माहित आहे? रावणाच्या पत्नीचं. तिचं नाव आहे महाराज मंदोदरी. मंदोदरी काय आहे? पतिव्रता आहे. पतिव्रता, माझ्या पतीची इच्छा पूर्ण झाली पाहिजे म्हणून मंदोदरी सीता मातेची विनवणी करायला गेली. काय म्हणायला? माझ्या पतीची इच्छा आहे, तुम्ही त्यांच्याशी काय करा? विवाह करा. तिला म्हणतात महाराज पतिव्रता. लक्ष देऊ नाही का मी बोलतो कशा करताना? आता अंतकरणामध्ये बऱ्याचशा इच्छा होत्या मंदोदरीच्या. चला तिथं झाल्यावर काय होईल? पतिव्रता असणाऱ्या सीता मातेचं मला दर्शन होईल आणि त्या अनुषंगाने तिच्यासोबत संभाषणही मला करता येईल. ऐका, दोघींचा संवाद आहे, दोघीही पतिव्रता आहेत. पतिव्रता महिला मंडळींनो जरा लक्ष देऊन ऐका बरं का. काय म्हणते मंदोदरी? ऐका बरं का. सीता मातेला, सीता माता तुमच्या अंतकरणात कशाची इच्छा आहे? मला प्रभू रामचंद्र भेटले पाहिजे, हीच माझ्या अंतकरणामध्ये इच्छा आहे. मी एक प्रमाण ऐकलंय हरिपाठातलं, सर्वा घटी राम देहा देई एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. मातीच्या कणाकणामध्ये प्रभू रामचंद्राचा वास आहे. सगळेजण म्हणजे कोण आहेत? प्रभू रामचंद्रच आहेत. मग जर सगळे प्रभू रामचंद्र असतील तर रावण कोण आहे? सगळे जर प्रभू रामचंद्र असतील तर रावण कोण आहे? रावणही रामच आहे. सीतामातेचं उत्तर आहे बरं का. जरा लक्ष देऊ नये का. फार तत्वज्ञानिक विचार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. कथेमध्ये एवढा बारकावा कोणता कथाकार तुम्हाला सांगणार नाही. लक्ष देऊ नये का. सीतामाता विचारपूर्वक उत्तर देते, हो रावण सुद्धा कोण आहे? रामच आहे. मग तुमच्या अंतकरणात इच्छा आहे ना की राम तुम्हाला भेटले पाहिजे, आणि रावण जर राम असेल मग तुम्ही स्वीकार करा ना रामाचा, तुम्ही स्वीकार करा ना रावणाचा, कारण की रावण सुद्धा कोण आहे? रामच आहे. आणि गोड उत्तर दिलं महाराज सीता मातेनं.
अगं मंदोदरे, सगळेच जर राम असतील आणि सगळे राम असतील या न्यायानं, जर रावण राम असेल तर मग सीता कोण आहे? सीता सुद्धा रामच आहे आणि राम रामाला वरू शकत नाही, म्हणून मी रावणासोबत विवाह करू शकत नाही, म्हणून दुसरं तिसरं कोणीच नाही महाराज. हे सगळे जे तत्व आहेत हे सगळे कोण आहेत? एकाच ब्रह्मापासून त्या ठिकाणी बनलेले आहेत, एकाच ब्रह्मापासून बनलेले आहेत. आणि हेच त्या ठिकाणी काय करायचं होतं? हेच काय करायचं होतं या ठिकाणी आमच्या गजानन महाराजांना अशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी सांगायचं होतं. गजानन महाराज आनंदात तेथेच बसलेले आहेत. त्यांच्या अंगावर जाऊ कोण कोण येते की आपल्या कथेला अजून? भगवान शंकराची कृपा होऊ नये म्हणजे झालं नाही का? मग बाया नाही थांबणार जाग्यावर, आम्हीच नाही थांबणार. श्रोते मंडळीची कुठं आली इच्छा? ऐका मी बोलतो कशा करताना. महाराज माझ्या अंतकरणातला अट्टहास होता. गजानन महाराजांचं चरित्र महाराष्ट्रात नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी जावं आणि त्यात अट्टहासापूर्वक आम्ही या कथेचं नियोजन केलं होतं. मला वाटलं रिसोड मध्ये जर कथा ठेवली तर रिसोड तालुक्यामध्ये चर्चा होईल, गजानन महाराजाची चर्चा होईल, गजानन महाराजाची कथा होत असते, गजानन महाराज सुद्धा चरित्र असतं. पण महाराज आमच्या हनुमंतराय आमच्या कथेमध्ये प्रगट झाले आणि जवळ जवळ सगळ्या भारतामध्येच आपल्या गजानन महाराज चरित्र कथेचं नाव जाऊन पोहोचलं. सगळ्या भारतामध्ये सगळ्या चॅनलवर बातम्या, सगळ्याच्या मोबाईल मध्ये ते व्हिडिओ अशा प्रकारे जाऊन पोहोचलेले आहेत. आता गजानन महाराजाचं चरित्र इथूनच थांबणार नाही. हे जरी पहिलं चरित्र आहे गजानन महाराजांचं, पण छातीला हात लावून सांगतो हे गजानन महाराजांचं शेवटचं चरित्र होणार नाही. असंख्य महाराष्ट्रामध्ये आता गजानन महाराजांचे चरित्र झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाहीत. आणि कशाला करायचं आहे आपल्याला ते चरित्र? गजानन महाराजांचा खरा चरित्र भाव तुमच्या आमच्या लक्षात यावा याच्यासाठी ते चरित्र आपल्याला या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मांडण्याचा प्रयत्न अशा प्रकारे त्या ठिकाणी करायचा आहे. गजानन महाराज आनंदामध्ये तिथे बसलेले आहेत. कोणी त्या ठिकाणी महाराज अंगावर पांघरून घेतलेला आहे, कोणी काही केलेलं आहे, पण गजानन महाराज जाग्यावरून उठले नाही. पण महाराज बंकटलालजी दुःखी झाले. का? कारण की गजानन महाराजांना बंकटलालजीनं तिथं आणलं होतं ना. माझ्यामुळं असं झालं, माझ्यामुळं असं झालं, जाऊ द्या आता जे होईल ते होईल, मला त्रास झाला तर झाला, मी मेलो तर मेलो, मला माशा डसल्या तर डसल्या, पण आता मी गजानन महाराजांच्या अंगावर हे माशा बसू देणार नाही. म्हणून त्या माशा उठवण्यासाठी बंकटलालजी समोर गेले. बंकटलालजी समोर गेले आणि गजानन महाराजांनी विचार केला, अरे हा बंकटलाल माझा निश्चिम भक्त आहे, माझ्यावर होणारा हा माशांचा त्रास त्याला सहन होत नाही. म्हणून गजानन महाराजांनी त्या मौळांच्या माशाला विनंती केली, बाबांनो जा आता तुम्ही तुमच्या जाग्यावर जा. असं म्हटल्याबरोबर त्या माशा उठल्या आणि आपल्या जाग्यावर त्या मौळाला त्या ठिकाणी त्या झाडावर जाऊन विराजमान अशा प्रकारे झालेल्या आहेत. बंकटलालजी समोर गजानन महाराजांच्या आलेले आहेत. बंकटलालजी डोळे डबडबलेले आहेत. बंकटलालजींना दुःख झालेलं आहे, पश्चाताप झालेला आहे. आल्याबरोबर गजानन महाराजांच्या मुखातले शब्द आहे का, अरे बंकटा मला मक्याच्या कंसाची मेजवानी देणार होता ना, पण तू तर या ठिकाणी मला आणून त्या आगे मौळाचीच मेजवानी केली. ते सगळे येऊन त्या ठिकाणी माझाच प्रसाद घेऊन त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. क्षमा असावी महाराज, क्षमा असावी. हे काही मुद्दाम मी केलं नाही, माझ्याकडून अवधानाने ही चुकी अशा प्रकारे झालेली आहे. संकट आल्यावर या ठिकाणी मी धावून गेलो, पळून गेलो, मला त्या ठिकाणी माफ करा. गजानन महाराजांच्या लक्षात आला आता लड्डू भक्त कोण कोणते. भक्त निस्सीम होते महाराज बंकटलालजी गजानन महाराजांचे. एवढ्या संकटामध्ये सुद्धा त्या ठिकाणी समोर धावून आले आणि जे लड्डूसाठी मेव्यासाठी गजानन महाराजांची सेवा करत होते ना, ते काय महाराज तिथे जवळ आले नाही. गजानन महाराजांना आता कळालं, याचा करी विचार संकट आल्या कोणावर, कोणी न सहाय्य करणार एका ईश्वरा वाचोनी. याचा विचार करा महाराज, कोणी कोणाचं नाही बरं का. संसाराची स्थिती कशी आहे, तू बी रडका आणि मी बी रडका. आपण महाराज संसारामध्ये आपलं दुःख दुसऱ्या संसारिकाला सांगतो आणि त्याचं दुःख आपल्यापेक्षा मोठं असतं. म्हणून आपलं दुःख संसारातल्या लोकांपुढे मांडू नका. आपलं दुःख गजानन महाराजांसमोर मांडण्याचा प्रयत्न करा. आपलं दुःख संतांसमोर, आपलं दुःख गजानन महाराजांसमोर मांडण्याचा प्रयत्न करा. आपण जर आपलं दुःखाचं ओझं त्यांच्या डोक्यावर टाकून दिलं ना,
तर त्या संकटाचा सामना करण्याचं काम भगवंत आणि संत करत असतात. म्हणून संकट आलं ना तर चिंतन आपल्या जवळच्या लोकांचं करू नका. ते फक्त महाराज पैशापुरते आहेत, पैशापुरते. लक्षात असू जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. कोणी महाराज कामा पडत नाही, फक्त स्वार्थ पाहता, स्वार्थ. संताशिवाय दुसरं कोणी नाही बरं आपलं. अरे आपली मान्यता असते, पण कशामुळे? आपल्या जवळ असलेल्या धनामुळे. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, माता पिता बंधू जन सर्व मानती वचन. सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई. अरे गरीबाचा एकुलता एक मुलगा मरण पावला, पण रात्रभर मड राखायला अंगणामध्ये गावातले 4 माणसं जमा झाले नाही. श्रीमंताची बकरी मरण पावली, सगळं गाव त्याच्या अंगणामध्ये जमा झालं. का? कोल्ड्रिंक भेटते ना तिथं पियायला, नाश्ता भेटतो ना तिथं करायला. म्हणून लक्ष असू द्या महाराज, मी बोलतो कसा करताना, संताशिवाय त्या ठिकाणी दुसरं कोणी नाही. म्हणून चिंतन करा देवाचं, तयाच्या चिंतने निरसेल संकट, कराल दुर्गट भव शंभू. म्हणून संतांचा धावा करायचा आहे, नवे नवे आमच्या गजानन महाराजांचा धावा करायचा आहे. या महाराज आमचे परमार्थ स्नेही श्री हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार ऋषिकेश महाराज शेंबाळ पिपरीकर यांचंही आपल्या कथेला भेट देण्यासाठी योग आलेला आहे, भेट देण्यासाठी आलेले आहे. त्यांचं स्वागत सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत अशा प्रकारे करायचं आहे. पहिल्या दिवसापासूनच येणार होते, पण जराशी त्यांच्या आईची तब्येत खालवल्यामुळे, तर त्यांना तर तसं मी निरोप दिला होता, काही हरकत नाही, आता तुम्ही येऊ नका आईची तब्येत जर व्यवस्थित नसेल तर. पण तरी म्हटले महाराज नाही, मी येतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी एक दिवस का होईना आपल्या कथेला भेट निश्चित देऊन त्या ठिकाणी जातो. म्हणून पुनश्च शब्द सुमन आणि ऋषिकेश महाराजांचं या ठिकाणी स्वागत. ऐका, आलं ना तुमच्यावर संकट, काय करायचं आहे? त्या ठिकाणी संतांचा गजानन महाराजांचा धावा अशा प्रकारे करायचा आहे. आता इथून पुढे 2 दिवसात आपण कथा ऐकू, कोण कोणत्या भक्तावर कसं कसं संकट आलं, कसं कसं संकट आलं. त्या ठिकाणी त्या भक्तांनी गजानन महाराजाचा कसा धावा केला आणि गजानन महाराजांनी त्यांना त्या संकटातून कसं वाचवलं, या सगळ्या गोष्टीचं चिंतन आपल्याला पुढे त्या ठिकाणी करायचं आहे, पुढे करायचं आहे. बंकट त्या ठिकाणी दुःखी झाले, गजानन महाराज समजूत घालतायत, अरे काही घाबरू नको, काही झालं नाही मला. पाणी कुठं पाण्याला मारतं का? ऐका, गजानन महाराजांचं तत्वज्ञान आहे, गजानन महाराजांचे शब्द आहेत. पाणी कुठं पाण्याला मारतं का? अरे डसणं हा माशांचा स्वभाव आहे, ते त्यांना करू द्या आणि आपल्याला करायचं ते आपण करू द्या. कमरे एवढ्या पाण्यामध्ये महाराज कटी स्नान करत असताना पाण्याच्या प्रवाहामध्ये एक विंचू वाहत चालला होता. आता तो पाण्यात बुडून मरेल या विचारानं त्याला वाचवण्यासाठी आपल्या ओंजळीत महाराजांनी त्या विंचवाला उचललं आणि बाहेर फेकणार, ओंजळीत घेऊन बाहेर फेकणार एवढ्या त्या विंचवाने महाराजांच्या हाताला डंक दिला. विजा झाली म्हणून त्यांनी तो विंचू सोडला, पण डंक मारला म्हणून मी याला हात लावू नये याचा विचार महाराजांनी केला नाही. पुन्हा तो विंचू आपल्या हातामध्ये घेतला, बाहेर फेकणार, पुन्हा डंक मारला, पुन्हा हातामध्ये घेतला, बाहेर फेकणार, पुन्हा डंक मारला. काठेवर उभे असणाऱ्या एका साधकांनी महाराजाला सांगितलं, हो महाराज, अहो मुळात तो विंचूच त्याचा स्वभावच आहे डंक मारण्याचा.
त्याचा, तो त्याचा स्वभाव बदलणार नाही. कशाला त्याला बाहेर फेकण्याचा प्रयत्न करताय? महाराजांनी उत्तर दिलं, अरे तो विंचू असून त्याचा स्वभाव बदलत नाही, मग मी माणूस असून माझा स्वभाव का बदलावा? मी माणूस आहे आणि माझा स्वभाव आहे माणूसानं माणुसकी सारखं वागलं पाहिजे, त्याचा सांभाळ केला पाहिजे, त्याचा जीव वाचवला पाहिजे, म्हणून ते मी त्याला बाहेर काढणार, मी त्याला बाहेर काढणार. ज्याचा त्याचा स्वभाव आहे. त्या मवळाच्या माशीचा स्वभाव होता डंक मारण्याचा, त्यांनी तो केलेला आहे. माझा स्वभाव आहे शांत राहण्याचा, मी तो त्या ठिकाणी तशा प्रकारे केलेला आहे. म्हणून काही त्या ठिकाणी दुःखी होऊ नको, काही अशा प्रकारे दुःखी होऊ नको. मासुळ्या त्या ठिकाणी माश्या जेव्हा डंक मारतात ना, तेव्हा महाराज तो त्यांचा काटा आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी सोडून जातात. आता असंख्य काटे गजानन महाराजांच्या शरीरामध्ये रुतल्या गेलेले होते. प्राचारण केलं सोनाराला चिमटा घेऊन काटे काढण्यासाठी. बंकटलालजीनं बोलवलं सोनाराला आणि सांगितलं त्या ठिकाणी काय करू, आपण त्यांच्या अंगातले काटे काढू. पण ते काटे सोनाराला काढण्यासाठी दिसतच नव्हते. काय केलं गजानन महाराजांनी? श्वास रोखला आणि श्वास रोखल्याबरोबर ते सगळे शरीरातले काटे आपोआप त्या ठिकाणी बाहेर आले. जमलेल्या सगळ्या मंडळींना गजानन महाराजांचा अधिकार कळाला. नंतर कंस भाजले आणि नंतर सगळ्यांना महाराज त्या कंसाचा काय घेतला, अशा प्रकारे आस्वाद घेतला आणि नंतर सगळेजण घरी परत आले. काही दिवसाचं पुन्हा गजानन महाराजांनी वास्तव्य बंकटलालजींच्या सदनामध्ये केलं आणि मग गजानन महाराजांच्या अंतःकरणामध्ये इच्छा झाली, एका संतांच्या अंतःकरणामध्ये इच्छा झाली दुसऱ्या संतांची भेट घ्यायची. कोणते संत आहेत महाराज? अकोटस्थानी राहणारे आमचे श्री नरसिंगजी महाराजांची भेट घेण्याची इच्छा अंतःकरणामध्ये गजानन महाराजांच्या झाली. आणि गजानन महाराजांची भेट घेण्यासाठी अकोट नगरीच्या बाजूला ज्या निर्जन वनामध्ये आमचे नरसिंगजी महाराज राहत होते, तिथे गजानन महाराज भेटायला गेलेले आहेत. कोतशा आलीचा शिष्य, जातीने होता मराठा आणि आमच्या पांडुरंग परमात्मा म्हणजे विठ्ठलाचा भक्त असणारे कोण? आमचे नरसिंगजी महाराज होते. कुठे राहत होते? अकोटला. म्हणजे अकोटच्या जवळ त्यांचा तो आश्रम, जे ठिकाण असेल ते. अकोटच्या सान्निध्यासी एक निबडत शहा अरण्यासी, नरसिंग राहे अहर्निशी, एकांतवास सेवावया. एकांतामध्ये महाराज हे नरसिंग महाराज अशा प्रकारे तिथे राहत होते. मी आताच तुम्हाला सांगितलं एकांतात राहिलं पाहिजे. कशासाठी राहिलं पाहिजे एकांतात? आत्मचिंतन करण्यासाठी. विचार केला पाहिजे बरं माणसांना. ऐका, जर तुम्हाला खरं समाधान प्राप्त करायचं असेल ना, तर मी तुम्हाला एक उपाय सांगतो. उपाय ऐका, उपाय फार सरळ सोपा उपाय आहे. कोणता उपाय आहे? विचाराचा. काय करायचं आहे? विचार करा, विचार. महाराज एका ठिकाणी बोलतात, विचारा वाचोनी नपविजे समाधान. तुम्हाला जर समाधान पाहिजे असेल ना, तर विचार करा. विचार कशाचा विचार करायचा? चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, सुख कोणतं, दुःख कोणतं, सार काय, आसार काय. महाराज बोलतायत ना, सारा सार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे. म्हणून विचार करायला लागला. विचार. अरे देवानी बुद्धी दिलेली आपल्याला. कशासाठी बुद्धी दिलेली आहे? तर विचार करण्यासाठी बुद्धी दिलेली आहे. पण मला असं वाटतं बरेचसे लोक चुका करतात. देवानी प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे, पण प्रत्येक जण आपल्याच बुद्धीचा वापर करेल आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचा प्रयत्न करेल. असे लोक जराशे कमीच दिसतात आपल्याला, कमीच दिसतात. कोण उठसूट यावं आपल्याला काहीतरी सांगावं, भावाभावामध्ये वाद का, कोणतरी काहीतरी माघारी त्याच्या कानामध्ये आपल्या भावाविषयी काहीतरी सांगावं. विचार करा महाराज, आपण जे कार्य करतोय ते कोणतं केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. कधीतरी आपल्या बुद्धीचा विचार करा. काय सांगायचं गजानन महाराजांना एकांतामध्ये जाऊन राहण्याचं कारण? विचार करा, विचार करा. आमचे गुरुवर्य श्री हरिभक्त परायण सीताराम महाराज खानजोडे हे नेहमी एक उदाहरण सांगायचे की आपल्या बुद्धीचा विचार जर नाही केला आणि दुसऱ्याच्या बुद्धीचा विचार केला तर आपली कशी फजिती होती. 5 मिनिटात सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक व्यक्ती होता, जरा भोळा सांबच होता, जड भरत, जास्त त्याची तितकी बुद्धी तल्लक नव्हती. कोणी काही सांगितले की तसाच तो वागायचा. कसं बस त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर लग्नाच्या नंतर पहिली दिवाळी आली.
पत्नी आता माहेरी गेली आणि दिवाळीची भाऊबीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्नीला आणण्यासाठी आता याला जायचं होतं का पहिली दिवाळी होती आहेर करायचा होता पहिल्या दिवाळीचा उत्सव करायचा होता पण हे होतं जरासं भोळ होतं आणि आईला याचा स्वभाव माहित होता आणि आता याला पाठवायचं होतं सासरवाडीला मग आई त्या आपल्या मुलाजवळ आली बाळा तुला आता तुझ्या सासरवाडीला जायचं आहे पण परिस्थिती फार बिकट आहे लोक फार खराब आहेत आणि तुझा स्वभाव जरासा भोळा आहे जरा सासरवाडीला जाताना लपत छपत जाय बाळा लपत छपत जाय आता लपत छपत जाय या बोलण्याचा अर्थ जरासं काळजीनं जाय याला वाटलं लपत छपत जायचं म्हणजे लपत लपतच जायचं काय यानं घेतलं एक गोधडा अंगावर आणि निघलं रात्रीच्या 12 वाजता सासरवाडीला जायला बरं रस्त्याने जावं का नाही लपून छपून जायचं होतं ना याच्या वावरातून त्याच्या वावरातून त्याच्या वावरातून याच्या वावरातून एका शेतकऱ्याच्या महाराज पिकाचं नुकसान होऊ लागलं कोणीतरी कणसं तोडून नेऊ लागलं कोणीतरी पिकाचं त्या ठिकाणी चोरी करू लागलं त्या शेतकऱ्यांनी विचार केला आज त्या चोराला पकडल्याशिवाय राहायचं नाही शिवारातले 4-5 ते शेतकरी एका त्या मक्याच्या कणसाच्या शेतामध्ये लपून दडूनच बसले येऊ द्या आज कोण येतं ते कोणता चोर आहे पकडायचं आणि बेदम मरस्तोर त्याला मारल्याशिवाय राहायचं नाही आमचं पीक चोरतोय काय पण हे बहादर रात्रीच्या 12 वाजता अंगावर गोधडं घेऊन त्या मक्याच्या शेतातून लपून लपून जाऊ लागला आता लपून लपून कोण जातं चोर अहो मागचा पुढचा विचार केला नाही त्या शेतकऱ्यांनी याला लपून येताना पाहिलं त्याच गोदड्या खाली दाबलं ना असं वरून मारायला सुरुवात केली तेही म्हणून नव्हतं लागलं का मारताय म्हणून मारून मारून ते शेतकरी थकले मग म्हणतोय मला का मारताय चोरी करतोस आमच्या पिकाची कणसं नेतोस तोडू तोडू आणि पुन्हा विचारतोस का मारताय म्हणून चोर कुठला म्हणे मी चोर नाही हो अमक्या अमक्या गावातला आहे तमक्या तमक्या गावात बायकोला आणण्यासाठी जातोय माझी आई म्हणली लपून छपून जाय म्हणून मी असं जातोय त्या शेतकऱ्यांना कळालं याचा वरचा मधला जरासा रिकामा आहे असं आहे का बरं मग चोर नाही येत तर मग कोण येतंय जनावर येत असतील पाखरं येत असतील आणि ते हौदोस करून आपल्या पिकाची नासोडी करत असतील म्हणून त्या शेतकऱ्यांनी यायला काय सांगितलं एक काम कर असं लपून छपून जाऊ नको लोक तुला चोर समजतील ओरडत जाय काय म्हणत जाय हुर्र्यो हुर्र्यो असं म्हणत जाय का शेतकऱ्याला वाटलं आपलं काम होईल एखादं जनावर आलं तर याच्या आवाजामुळे पळून जाईल हे बहादर निघलं ना ओरडत हुर्र्यो 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 4 दिवसापासून 2 हरणाच्या जोडीला पारदी पकडण्याचा प्रयत्न करू लागले 4 दिवसापासून असं पुढे जाळं टाकलं मागून ते पारदी त्या हरणाच्या जोडीला पळवत पळवत त्या जाळ्याकडे आणू लागले एक हरण अटकलं आणि दुसरं अटकणार की हे बहादर येऊन तिथं आरोळी ठोकू लागलं हुर्र्यो त्या हरणानं रस्ता बदलला आणि दुसरीकडे गेलो पळून त्या पारद्यानं याच्याकडे पाहिलं म्हणे 4 दिवस पाणी तहान अन्न विसरून या हरणाच्या जोडीच्या मागे लागलो एक अटकलं दुसरं फसणार तेवढ्यात यानं हुर्र्या आवाज केला याच्यामुळे त्या हरण पळून गेलं पकडा याला पकडलं त्या पारद्याने इतकं मारलं म्हणसाल का नाही इतकं मारलं तुम्ही म्हणसाल एवढं मारलं मेलं कसं नाही दृष्टांतातलं मरतच नसते इतकं मारलं का मारताय म्हणे अरे बाबा 4 दिवस झाले त्या हरणाच्या जोडपाच्या मागे होतो एक फसलं दुसरं फसणार तेवढ्यात तू आरोळी ठोकली म्हणे नाही हो त्या शेतकरी दादानं सांगितलं मला त्या पारद्यालाही कळालं याचा बुद्ध्यांक काय आहे ते म्हणे एक काम कर असं हुर्र्यो हुर्र्यो म्हणत जाऊ नको मग काय म्हणत जाय मी सांगतो ते म्हणत जाय काय एक फसलं दुसरं कधी फसल एक फसलं दुसरं कधी फसल एक हरण फसलं होतं दुसरं कधी फसल म्हणे जातो म्हणत गेलं हे ओरडत एक फसलं दुसरं कधी फसल एक फसलं दुसरं कधी फसल एका राजाचा रथ 2 दिवसापासून एका चिखलामध्ये फसला होता नेमकं ते चाक निघलं होतं आणि दुसरं चाक काढण्याचा प्रयत्न चालू होता राजा पण महाराज त्या चिखलात उतरून चाक काढण्याचा प्रयत्न करू लागला आणि हे बहादर तिथं गेलं आणि त्याच्याकडे पाहून म्हणू लागलं एक फसलं दुसरं कधी फसल एक फसलं दुसरं कधी फसल राजा म्हणला ते चाक सोडा आणि याला चिखलात घ्या रे अगोदर 2 दिवसापासून प्रयत्न चालले चाक काढण्याचे एक निघलं दुसरं काढायचं तर हे म्हणतं एक फसलं दुसरं कधी फसल ओल्ड महाराज त्याला चिखलात आणि असं बेदम मारलं का मारताय मला म्हणे एक फसलं दुसरं फसलं कधी म्हणतोय आम्हाला 8 तास चालले तिथं चाक काढण्याचे एक काम कर असं नको म्हणू मग कसं म्हण एक निघलं दुसरं कधी निघल एक निघलं होतं आणि दुसरं कधी निघल एक निघलं दुसरं कधी निघल म्हणे नको म्हणू
गेलं म्हणत एक निघलं दुसरं कधी निघल, एक निघलं दुसरं कधी निघल. एक फार महान मोठा महात्मा राजा मरण पावला होता. त्याची अंतयात्रा चालू होती आणि त्या अंतयात्रेच्या गर्दीमध्ये जाऊन याचा स्वर लागला महाराज. कोणता? एक निघलं दुसरं कधी निघल, एक निघलं दुसरं कधी निघल. त्या खांद्याकारानं ते महाराज अंतविधीची तिरडी सुद्धा खाली ठेवली, याला मनात घेतलं त्या चौघानं. म्हणजे एवढा मोठा आमचा महात्मा राजा मरण पावला, त्याची आम्ही अंतविधी काढतो, तू म्हणतो दुसरा कधी निघाल. असं बेदम मारलं म्हणसाल का नाही त्याला? त्यानं म्हणे अहो नाही हो, मला त्या राजानं सांगितलं म्हणून असं मी म्हटलं. म्हणे असं आहे का? म्हणे आता एक काम कर, काय आम्हाला दुःख झालं म्हणून असं ओरडत जाय. काय दुःख झालं, दुःख झालं, दुःख झालं. म्हणे काही हरकत नाही. गेलं महाराज हे ओरडत, दुःख झालं, दुःख झालं, दुःख झालं. एका राजाचं लग्न होऊन 12 वर्षांनी त्यांना संतती प्राप्त झाली होती. तिथं महाराज पान साखर वाटप चालू होती, बँड लावून हत्तीवरून. आणि त्या आनंदाच्या क्षणामध्ये तिथं जाऊन यानं स्वर लावला. कशाचा? दुःख झालं, दुःख झालं, दुःख झालं. लोक म्हणले ती साखर ठेवा आणि याची साखर पाडा बरं अगोदर. त्याला धरलं महाराजांना, असं बेदम मारलं का नाही विचारू लागला. का मारताय? म्हणे एवढ्या आनंदाच्या क्षणामध्ये दुःख झालं, दुःख झालं का म्हणतोय? ते म्हणे असं असं होतं म्हणून असं असं म्हटलं. लोक म्हणले आता आम्ही तुला काही सांगत नाही, जा. आणि आता त्याचं सासरवाडीचं गाव सुद्धा आलं होतं. गेलं महाराज सासरवाडीमध्ये. ते भाग बदलला की प्रथा बदलते. याच्या भाग आता दिवाळीला आपण जे दिवे लावतो ना, दिवे, याला माहीतच नव्हतं दिवे म्हणजे काय. ते आपल्या पाहुण्याला, त्या मेहुण्याला विचारू लागलं हे काय आहे हो. आता मेहुण्याला माहित होतं आपले भाऊजी कसे आहेत ते. आता यांना दिवा म्हणल्यावर कसं समजल, म्हणजे यांना समजल अशा भाषेत सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं अहो भाऊजी हे सूर्याचं पिल्लू आहे, सूर्याचं पिल्लू. सूर्य सुद्धा काय देतं? प्रकाश देतं. दिवा सुद्धा काय देतं? प्रकाश देतं. पण दिवा जरासा कमी प्रकाश देतं, म्हणून हे सूर्याचं पिल्लू आहे. म्हणे काय बायको आपली खराब आहे, हिच्याकडे एवढे सूर्याचे पिल्लू आहेत. एखादा आपल्या घरी आणायचं असतं, आपल्या आईला दाखवलं असतं, गावातल्या लोकांना दाखवलं असतं. हिनं आपल्या घरी आणलं नाही, आपणच नेलं पाहिजे. पण हे काय साधारण नाही, सूर्याचं पिल्लू आहे, मागतल्यावर देणार नाही, मग आपण चोरून नेलं पाहिजे. घेतला महाराज डबा संडासला जायचं म्हणून, पण त्याच्यात पाणी घेतलं नाही. तो पेटचा दिवा उचलला आणि त्या डब्यात ठेवला आणि गेलं गावाच्या बाहेर. कुठं लपवावा, कुठं लपवावा. पाटलाची गवताची गंजी होती भल्लीच्या मोठीच्या मोठी. गेलं त्या गंजीजवळ एक असा खोपा केला आणि दिवा दिला, तिच्यात ठेवून आलं गावाकडे निघून. घरी येतं ना येतं सगळं गाव महाराज गावाच्या बाहेर पळू लागलं. का? पाटलाची गवताची गंजी पेटली, पाटलाची गवताची गंजी पेटली. हे पण महाराज आपल्या मेहुण्या संगतीचं गेलं. सगळेजण ते आग विझवण्याचं काम करत होते. ते म्हणे पाहुणे बुवा काय भाऊजी? म्हणे गवताची गंजी पेटली तर पेटली, पण तिच्यात माझं सूर्याचं पिल्लू होतं, ते मेलं तर नसेल ना म्हणे. आता तिथं कसं मारणार, ते जावाई होते ना तिथले. आता त्यांना ते कळालं, वापस पाठवून दिलं. मी हा असो दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे, विचार. प्रत्येकाला देवानी बुद्धी दिलेली आहे विचार करण्यासाठी, पण आपण करतो का हो कधीतरी विचार? छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण वाद निर्माण करतो, भांडण करतो, ज्याला नाही ते बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हणून कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर आपण काय केलं पाहिजे? आपण महाराज त्या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, विचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी जे कार्य करतोय हे कार्य कोणतं आहे, याच्यामुळे कोणाला दुष्परिणाम होईल का, कोणाच्या जीवनामध्ये त्रास अशा प्रकारे निर्माण होईल का, याचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे, याचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी एकांतवासामध्ये अरण्यामध्ये नरसिंहजी महाराज राहत होते. विचारपूर्वक भगवंताची भक्ती अशा प्रकारे करत होते. 2 संतांची भेट आहे महाराज, 2 संतांची. महाराज एका ठिकाणी लिहितात, संतांचा महिमा संताची जाण. संत संतालाच महाराज ओळखू शकतात. आपली एवढी दृष्टी तज्ञ आहे का नाही याचा एक विचार करण्यासारखा आणि शंका येण्यासारखीच एक विचारपूर्वक एक गोष्ट आहे. ऐका ना, 2 संतांचं मिलन आहे, नरसिंह महाराज आणि गजानन महाराजांचं मिलन आहे. असं वाटतं त्या दोघांचं मिलन झालं म्हणजे हरी आणि हराची भेट झाली की काय. कोणी म्हणतं एक जण कृष्ण आहे आणि एक जण राम आहे, या दोघांची भेट झाली म्हणजे कृष्ण आणि रामाची भेट झाली की काय. कोणी म्हणतं एक वशिष्ठ आहे, कोणी म्हणतं एक पराशर आहे, यांची भेट झाली म्हणजे काय झालेलं आहे, वशिष्ठ आणि पराशरांची भेट झालेली आहे. हे म्हणजे काय आहे, हे 2 संत एकाच नदीचे 2 वेगवेगळे काठ आहेत. काठ आहेत हे दोन्ही काय आहेत, सारखेच आहेत. एक
कोहिनूर आहे तर एक कौस्तुभ आहे, कौस्तुभ आहे. आनंदात एकमेकांमध्ये त्यांची चर्चा चालली. महाराज काय चर्चा चालली? मग तारखा गिरका भेटतात का नाही, किती पॉकेट भेटतंय, किती मानधन आहे, अशा चर्चा चालल्या का महाराज? नाही. काय साधना केली पाहिजे म्हणजे मोक्ष मिळेल, कोणती साधना केली पाहिजे म्हणजे भगवंताची प्राप्ती होईल, कसं जीवन जगलं पाहिजे म्हणजे जीवनामध्ये समाधान आणि आनंद प्राप्त होईल, ह्या चर्चा महाराज त्यांच्या त्या ठिकाणी चाललेल्या आहेत प्रपंचाच्या. गजानन महाराज म्हणतात बरं झालं तू प्रपंचात राहून परमार्थ साधण्याचा प्रयत्न केलाय. आणि गजानन महाराज म्हणतात मी योगाच्या माध्यमातून काय करतोय, परमार्थ करण्याचा प्रयत्न असा त्या ठिकाणी करतोय. वेगवेगळे महाराज काय आहेत, साधना आहे, कर्मपर साधना आहे, भक्तीपर साधना आहे, योगपर साधना आहे. पण ऐका ना, रिसोडला येण्याचे मार्ग वेगवेगळे जरी असतील पण पोहोचू आपण कुठे? रिसोडला. तसे भगवंताची साधना करण्याचे मार्ग वेगवेगळे, कर्म, भक्ती, ज्ञान, योग वेगवेगळे जरी असतील पण त्याचं फळ काय आहे? एकच आहे. आदिकार तैसा दावियला मार्ग. जसा साधन तशी भक्ती. पण तुम्हाला जशी भक्ती करता येईल ना तशी भक्ती करा महाराज, तशी भक्ती करा. ऐका ना मी बोलतो कशा करताना. बऱ्याच महिला मंडळी विठ्ठल म्हणत नाही, विठ्ठल म्हणतात, विठ्ठल. पण ते नाव काय भगवंताचं नाही का? आहे महाराज. तितक्याच प्रेमपूर्वक अंतकरणातून जर आपण देवाला हाक मारली ना कशी मारा. अहो रावणाला काय केली? भक्तीच केली, पण वैरपूर्वक भक्ती ज्याला म्हणतात. कंस महाराजांनी काय केली? देवाची भक्तीच केली. मी सांगू तुम्हाला, साधना करत असताना ऐका, तुम्ही संसारात आहात मला मान्य आहे, पण संसारात राहत असताना तुम्हाला भांडण जरी करायचंय ना तर मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला भांडण करायचंय ना शेजाऱ्याशी करू नका, मग देवासोबत करा. देवासोबत भांडण करा. ते सुद्धा काय आहे महाराज? देवाची साधनाच आहे. एक वाक्य बोलू का? एक वाक्य बोलतो. जेव्हा आपण गर्दीत असतो ना, ऐका बरं का, जरा कान उंच करून ऐका. जेव्हा आपण गर्दीत असतो ना तेव्हा देवाविषयी बोललं पाहिजे, आणि जेव्हा आपण एकटे असतो ना तेव्हा देवाशी बोललं पाहिजे. ही साधना जेव्हा आपल्या अंतकरणामध्ये उत्पन्न होईल ना, साक्षात पांडुरंग परमात्मा, साक्षात गजानन महाराज तुमच्या सोबत संवाद साधल्याशिवाय राहणार नाही. पण ही भावना तुमच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी काय केली पाहिजे? त्या ठिकाणी निर्माण अशा प्रकारे केली पाहिजे. आहोत आपण संसारामध्ये, संसारात राहून सुद्धा महाराज भगवंताची साधना करता येते. संसारी असूनी संसारी नसावे, भजन करावे वेळोवेळा. प्रपंचीय सोनी परमार्थ साधा. क्या बात है. प्रपंचीय सोनी परमार्थ साधा. प्रपंचीय सोनी परमार्थ साधा. प्रपंचीय सोनी परमार्थ साधा. पांडुरंग
प्रपंच सोनी परमार्थ काय गोड प्रमाण दिलं महाराजांनी. प्रपंचात असून सुद्धा आपण परमार्थ साधू शकतो. काही कुठे त्या ठिकाणी वेगळी साधना करण्याची गरज नाही. इतकं सरळ सोप्या पद्धतीनं सांगणारा वक्ता तुम्हाला मिळणार नाही. जरा लक्ष देऊन ऐका बरं. एका वाक्यात सांगू का तुम्हाला? संसारात असून परमार्थ कसा करता येईल? एकच वाक्य सांगतो. हे वाक्य लिहून ठेवा, पाठ करा आणि दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला संसारात राहून परमार्थ करायचा आहे ना? ऐका ऐका, तुम्हाला संसारात राहून परमार्थ करायचा आहे ना? मी एक वाक्य सांगतो, त्या वाक्यासारखं वागा. आपोआप संसारात राहून तुमचा परमार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. फार सरळ सोपं वाक्य आहे. ऐका बरं कान उंच करून मी काय सांगतोय. संसारात राहून परमार्थ करायचा एकच करा. काय करा? तुम्ही तुमचा संसार इमानदारीनं करा. आपोआप तुमचा परमार्थ झाल्याशिवाय राहत नाही. आपोआप फक्त संसार इमानदारीनं करा. पण महाराज दुःख या गोष्टीचं आहे, आमचा संसार तर इमानदारीचा राहिलाच नाही, पण आमचा परमार्थ सुद्धा आजकाल इमानदारीचा राहिला नाही. आणि कसं समाधान आम्हाला प्राप्त होईल? कुठे आळंदी पंढरपूरला जाण्याची गरज नाही, कुठे महाराज काशीला जाण्याची गरज नाही, कुठे काहीच करण्याची गरज नाही. परमार्थ म्हणजे तरी काय? भक्ती साधना म्हणजे तरी काय? एक वाक्य सांगू का अजून तुम्हाला आठवलं म्हणून? हे वाक्य सांगितल्यावर पण तुम्हाला कळेल की साधना आणि भक्ती करायची म्हणजे काय. एकच वाक्य सांगतो, पाठ करा हे वाक्य. पूजा करायची म्हणजे काय करायचं हो? भगवंताची भक्ती करायची म्हणजे काय करायचं? परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं? ऐका मी तुम्हाला सांगतो कसा करायचा परमार्थ. जरूरी नहीं हर वक्त जुबा पे भगवान का नाम आए. जरूरी नहीं हर वक्त जुबा पे भगवान का नाम आए. वो लम्हा भी भक्ति का होता है जब एक इंसान दूसरे इंसान के काम आए. एवढं जरी केलं ना महाराज, एवढं जरी तुम्ही, मी तुम्हाला महाराजाचं प्रमाण सांगतो. एकमेका सहाय्य करू अवघे धरू पंथ. आणि तुम्ही कुठेही वाऱ्या करून, कितीही वाऱ्या करून आले आणि इकडे येऊन तर याची टोपी त्याच्या डोक्यात केली, तुमच्या वाऱ्या निष्फळ झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज फार दुःख वाटतं हो. आषाढी एकादशीच्या वारीला लाखोचा जनसमुदाय पंढरपूरला जमतो खरा, पण तिच्यातले खरे वारकरी किती? अहो माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं दृश्य तुम्हाला सांगतो. कित्येक लोक पंढरपूरला येतात, पण येता येता गंजीबा घेऊन येतात सोबत, गंजीबा, आणि पंढरपूरला येऊन पत्ते खेळतात. त्याच्यापेक्षा घरी मेरेलं बरं नाही का? खऱ्या वारकऱ्याला त्रास होतो महाराज. विनाकारण हौस्या गौस्या नवस्याची तिथं गर्दी होते आणि मग खऱ्या वारकऱ्याला तिथं त्रास होतो. तिथं येऊन ह्या गोष्टी केल्या पाहिजे का? ऐका ना मी बोलतो कशा करताना. म्हणून तुम्हाला परमार्थ करायचा आहे ना. वेगवेगळे मार्ग आहेत महाराज. कर्मपर, ज्ञानपर, योगपर, भक्तीपर. आपण संसारातले लोक आहोत. संसारातले लोक आपण अंगावर नाही भगवे वस्त्र परिधान करून हिमालयात जाऊ शकत. मग काय करू शकतो? आपण आपल्या कामात काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, किंवा संसारा आलिया एक सुख आहे आठवावे पाय विठोबाचे. संसारात आले ना तुम्ही एकच करा, त्या विठोबाच्या पायाची आठवण करा, गजानन महाराजांच्या चरित्राची आठवण करा. तसं जगण्याचा अशा प्रकारे प्रयत्न करा. रात्रभर मुक्काम झाला गजानन महाराजांचा अकोटला. त्या नरसिंह महाराजांकडे चर्चा झाली, हितगुज झाली. कोणत्याही प्रकारची वाईट हितगुज नाही बरं, चांगली, कोणत्याही प्रकारचा वाद नाही. ते खरे संत आहेत महाराज. ते काय दांभिक थोडी आहेत. दासगणू महाराज लिहित आहेत, दांभिक म्हणू नये गुरु त्या अवघे पोट भरू, पुरा माझी फुटके तारू, तारण्यासी समर्थ नसे. दांभिक गुरु नसतात, दांभिक संत नसतात, आणि ते तुम्हाला पुरामध्ये तारू सुद्धा शकत नाही. तारण्यासाठी कोण पाहिजे महाराज? खरे गुरु पाहिजे, खरे गुरु पाहिजे. तुम्ही दत्तात्र्याचं चरित्र बघा, आमच्या भगवान दत्तात्र्याचं. एक नाही, दोन नाही, जवळजवळ किती 24 गुरु केले महाराज त्यांनी. 24. जो जो जयाचा घेतला गुण, तो म्या गुरु केला जाण. गुरुशी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसत असे. आमचे भगवान कृष्ण सांदीपनी ऋषीला काय मांडलेला आहे? गुरु मांडलेला आहे.
प्रभू रामचंद्र वशिष्ठ महाराजांना गुरु अशा प्रकारे केलेला आहे। असो मी बोलतो कशा करताना दोन संतांचा संवाद अशा प्रकारे मी तुम्हाला सांगतोय। एक दिवशीचा प्रसंग आहे। एक व्रजभूषण नावाचा एक व्यक्ती आहे आणि तो उपासक आहे महाराज कोणाचा? सूर्यनारायणाचा। त्याची दिनचर्या होती सकाळी स्नान झालं की सूर्याला काय द्यायचं? अर्घ द्यायचं। अर्घ सूर्याला अर्घ द्यायचा असेल तर काय केलं पाहिजे? दुपारी 12 वाजता तांब्यामध्ये पाणी घेतलं पाहिजे। आणि सूर्याला दुपारी 12 वाजता का नाही, सूर्याला अर्घ तुम्हाला द्यायचा असेल तर उगवत्या सूर्याला नमस्कार असतो महाराज, उगवत्या सूर्याला। त्याच्या मागेही दोन आहे शास्त्र, एक आध्यात्मिक एक वैज्ञानिक। आध्यात्मिक म्हणजे ते सूर्यनारायण भगवंत आहे आणि वैज्ञानिक कारण काय आहे? त्या सूर्या कवळ्या उन्हामध्ये त्या सूर्य किरणामध्ये ड जीवनसत्व असतं महाराज, त्याच्यामुळे आपलं शरीर काय होतं? बलवान होतं। आता उठतोच आम्ही 9-10 वाजता, मग कसं आमचं शरीर बलवान होणार आहे? म्हणून उगवत्या सूर्याला आपण त्या ठिकाणी अर्घ दिला पाहिजे। तुम्ही बघा, आपण स्नान करायला गेलो, कमरे इतक्या पाण्यामध्ये आपण जातो आणि ओंजळीमध्ये पाणी घेतो का नाही? पुढून देवाला जर अर्घ द्यायचं तर पुढून सोडल्या जातं पाणी, संतांना जर अर्घ द्यायचं तर मधून सोडल्या जातं, स्वतःला अर्घ द्यायचं असेल तर मागे आपल्यावर पाणी सोडल्या जातं, आणि पितरांना जर अर्घ द्यायचं असलं तर अंगठ्याच्या बाजूने तर्पण केलं जातं, पाणी सोडल्या जातं। ते एक वेगवेगळी एक पद्धत असते। म्हणून सूर्यनारायणाचा एक उपासक आहे, त्याचं नाव आहे व्रजभूषण आणि फार विद्वान आहे महाराज, पंडित आहे। 4 भाषा त्याला अवगत आहे, 4 भाषा। आणि त्याच नदीच्या काठावर एक दिवस गजानन महाराज जाऊन बसले तर त्याला आकाशातला सूर्य पाहण्याची गरजच पडली नाही। गजानन महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर सूर्यासारखा तेजपुंज चमकणारा चेहरा त्या व्रजभूषणाला गजानन महाराजांच्या चेहऱ्यामध्ये दिसला। त्यांनी आज अर्घ दिला महाराज, पण आकाशातल्या सूर्यनारायणाला, उगवत्या सूर्यनारायणाला अर्घ केला नाही, तर गजानन महाराजांना त्या ठिकाणी अर्घ दिलेला आहे। का? कारण की गजानन महाराज कोण आहेत? सूर्यनारायणच आहेत। आमचे दासगणू महाराज लिहित आहेत, अर्घ दिले पायापाशी गजाननाच्या सत्वरी, प्रदक्षिणा ही आखेरी त्यांनी घातली तयाला। सूर्यनारायणाला प्रदक्षिणा घालण्याचं पुण्य त्या व्रजभूषणाच्या पदरामध्ये पडलं जेव्हा त्यांनी गजानन महाराजाला प्रदक्षिणा मारली तेव्हा। आजही तुम्ही मारा बघा महाराज, गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये शेगावला जर आपण गेलो ना तर अशी पांढरी पट्टी मारलेली आहे, आता मॅट टाकलेली आहे का? प्रदक्षिणा मारण्यासाठी। गजानन महाराजाच्या मंदिराला एक प्रदक्षिणा मारा, सूर्यनारायणाला प्रदक्षिणा मारण्याचं फळ तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही। ही ताकद आहे महाराज आमच्या गजानन महाराजांच्या चरित्राची। म्हणून अर्घ दिलेला आहे, सूर्याचे 12 नाव अशा प्रकारे घेतलेले आहेत, पूजन केलेलं आहे, त्या ठिकाणी आरती केलेली आहे आणि तपाचं फळ म्हणून त्या ठिकाणी गजानन महाराजांनी त्याला आशीर्वाद देऊन एक श्रीफळ त्या व्रज